हॅलो फ्रेंड्स, उन्हाळी वाळवण रेसिपीच्या भाग 6 मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आहे ज्योत्स्ना. आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारे, अगदी झटपट होणारे, चविष्ट, कुरकुरीत साबुदाणा आणि बटाट्याचे उपवासाचे पापड करण्याची अगदी सोपी पद्धत. ही पारंपरिक पद्धत आहे, अगदी परफेक्ट प्रमाण आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा हा पापड तेलामध्ये टाकल्यानंतर पटकन फुलून येतोय. अगदी कुरकुरीत आणि हलका असा हा पापड झालेला आहे. खूप सुंदर पापड तयार होतात. हे पापड कसे करायचे ते आजच्या भागात आपण बघणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. यामध्ये परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही पापड बनवले तर तुमचे पापड सुद्धा असेच कुरकुरीत होतील आणि वर्षभर छान टिकतील. खूप छान चवीचे पापड कसे करायचे ते आजच्या भागात बघूया. त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत बटाटे. हे 2 किलो बटाटे आहेत. बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये मी उकडून घेतलेले आहेत. आता त्याची सगळी सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत. बटाट्याची सालं सगळी आपण काढून झाल्यानंतर बटाटे किसणीच्या साहाय्याने आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर इथे मी आता एक एक करून सगळे बटाट्याची सालं सोलून घेत आहे. इथे बटाटे आपल्याला जास्त उकडून घ्यायचे आहेत, म्हणजे ते पटकन किसले जातात आणि पापड करताना मध्ये मध्ये त्याच्या अशा गाठी येत नाहीत. आता इथे तुम्ही बघू शकता सगळे बटाटे आपले छान सोलून झालेले आहेत. अगदी मऊ असा शिजलेला बटाटा आहे. तो आपल्याला एखाद्या बारीक किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी पापड छान होतात. पापडामध्ये लाटताना किंवा आपण प्रेस करताना मध्ये मध्ये त्या बटाट्याच्या आतमधल्या गाठी आपल्याला जाणवत नाही. तुम्ही बघू शकता बारीक किसणीने मी इथे बटाटा किसून घेतलाय. सगळे बटाटे आपण छान किसून घेणार आहोत. आता आपल्याला हा सगळा बटाटा किसून झालेला आहे, तो एका बाजूला ठेवायचा आहे आणि आपण आता साबुदाणा घेऊन तो भाजून घ्यायचा आहे. तर साबुदाणा घेताना आपल्याला साबुदाणा जर आपण 2 तास कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतला आणि नंतर भाजला तर त्याचा जास्त फायदा होतो. कारण साबुदाणा एकतर पटकन भाजला जातो. उन्हामध्ये कडकडीत वाळवल्यामुळे काय होतं, त्यातलं पाणी जे असतं मॉइश्चर आतमध्ये साबुदाण्यातलं ते सुकून जातं आणि पटकन असा साबुदाणा भाजला जातो. जास्त वेळ लागत नाही आपल्याला भाजायला. तुम्ही बघू शकता इथे जाड अशी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धा किलो साबुदाणा घातलाय. 2 किलो बटाट्यासाठी आपण अर्धा किलो साबुदाण्याचा वापर केलेला आहे. अगदी कढई तापून झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती खमंग असा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. भाजता भाजता आपला चमचा जो असतो तो हलका वाटायला लागतो, म्हणजे समजायचं की साबुदाणा आपला इथे भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा साबुदाणा आपला भाजून झाला आहे. तो थंड करायला एका ताटात काढून ठेवलेला आहे. थंड झाल्यानंतर थोडा थोडा करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं साबुदाणा बारीक वाटून घ्यायचा आहे. साबुदाण्याची वाटलेली पावडर तयार झाल्यानंतर एका चाळणीमध्ये आपण व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जाडसर जर साबुदाणा राहिला असेल तर तो वरती चाळणीमध्ये जमा राहील. त्यानंतर आपण तो परत राहिलेला साबुदाणा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचा आहे आणि परत चाळणीने चाळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे घरच्या घरी पटकन असं साबुदाण्याचं आपण पीठ तयार करून घेऊ शकतो. आता हे साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे. जाडसर राहिलेला साबुदाणा मी परत मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेते आणि तो सुद्धा चाळून आपण याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. अर्धा किलो साबुदाणा आपला सगळा वाटून तयार झालेला आहे. बटाटे जे आपण उकडून सोलून किसून घेतलेले आहेत ते सुद्धा एका भांड्यामध्ये आपण घालून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार इथे मिरची वापरायची आहे. तुम्हाला किती तिखट करायचं आहे त्याप्रमाणे आपण मिरचीचा वापर करणार आहे. इथे मी 2 चमचे हिरव्या मिरच्याची पेस्ट इथे घातलेली आहे. इथे हिरव्या मिरचीच्या ऐवजी चिली फ्लेक्सचा सुद्धा वापर करू शकतो. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिऱ्यामुळे खूप सुंदर अशी चव येते. चवीनुसार मीठ घालायचंय. इथे 2 चमचे मिठाचा मी वापर केलेला आहे. त्यानंतर 1 चमचा पापड खार घालायचा आहे. पापड खारमुळे पापड अगदी हलके होतात, शिवाय वर्षभर टिकण्यासाठी मदत होते. सुंदर असे चटपटीत उपवासाचे पापड तयार होतात. आता हा सगळा मसाला आपल्याला मस्तपैकी एकजीव करून घ्यायचा आहे. बटाट्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण मसाला जो आपण घातलाय तो व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून घेते मी. इथे तुम्ही बघू शकता अगदी छान प्रेस वगैरे करून मिरची सगळीकडे मीठ आणि मिरची लागेल अशा प्रकारे सगळं मिक्स करायचंय आणि मगच आपल्याला त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे. आता बटाट्यामध्ये छान मसाला मिक्स झालाय. साबुदाणा जो आपण बारीक वाटून घेतलेला आहे ते पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आधी आपण जसं बटाट्यामध्ये कितपत मावेल इतकंच पीठ घालायचं आहे. बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं त्याप्रमाणे हळूहळू एका हाताने आपल्याला मळत राहायचं आहे. हा बटाटा सगळा साबुदाणा ओढून घेतो. साबुदाण्यामध्ये बटाट्यामधलं पाणी सगळं ऑब्झर्व होतं. आता उरलेलं सगळं पीठसुद्धा मी यामध्ये घालते. तुम्ही बघू शकता अगदी कोरडं असं छान पीठ तयार होतं. जसजसा साबुदाणा बटाट्यातलं पाणी खेचेल तसं पीठ घट्ट व्हायला सुरुवात होते. आता दोन्ही हाताच्या साहाय्याने आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. जर आपल्याला पाण्याची गरज वाटली तर आपण पाण्याचा शिपका मारायचा आहे. तर इथे साधारण एवढा एक फुलपात्रभर पाणी मला इथे लागलेलं आहे. एवढं पाणी घालून आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. साबुदाणा जसजसा भिजेल तसं थोडं थोडं पाण्याचा हात आपल्याला याला लावायला लागतो. एक फुलपात्रभर पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे. व्यवस्थित पीठ भिजवून झालंय. 15 ते 20 मिनिटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे साबुदाणा छान नरम होतो, मऊ असा भिजला जातो.
त्यानंतर थोडं थोडं पीठ आपण काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला ज्या हव्या त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं पीठ तयार झालेलं आहे. हाताला अजिबात चिटकत नाही आहे. झटपट असे छान असे पापड तयार होतात. लहानपणी आईबरोबर हे वाळवणाचे पदार्थ करायला आपल्याला खूपच मजा येत असते. आम्ही भावंडं तर ही लहानपणी सगळे कच्चे पिठाचे गोळे खायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडायचे. आम्ही नेहमीच हे गोळे खात असायचो. तर तुम्हाला पण अशा काही आठवणी असतील तर जरूर शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आता छान आपलं पीठ तयार झालेलं आहे. आपण इथे एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे. त्यावरती गोळा ठेवायचा आहे पिठाचा. त्यावरती अजून एक पिशवी ठेवायची आणि साच्यामध्ये आपण प्रेस करून घ्यायचं आहे. खाली मी एक प्लॅस्टिक अंथरून घेतलेलं आहे. त्यावरती हलक्या हाताने आपण हा पापड टाकायचा आहे आणि वरची प्लॅस्टिकची पिशवी बाजूला करायची. अशाच प्रकारे सगळे पापड आपण एक एक करून घ्यायचे आहेत आणि प्लॅस्टिकवरती घरामध्येच आपल्याला फॅन खाली हे सुकवायचे आहेत. तुम्ही बघू शकता अगदी छान असा झटपट पापड निघतो आहे. कुठेही चिकटत नाही. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही पण याच प्रमाणामध्ये पापड जरूर एकदा करून बघा. तुमचे पापड कसे झाले तेही जरूर कळवा. आता आपण एक एक करून सगळे पापड इथे करून घेत आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा छान रंग आलेला आहे. जेवढी चव छान लागते त्याचा रंग पण छान दिसतोय. पापड दिसायलाही अगदीच देखणे दिसत आहेत. एकसारखे असे सगळे पापड आपण करून घ्यायचे आहेत. एक एक करून सगळे पापड मी करून घेते. छानपैकी फॅन खाली आपल्याला रात्रभर असेच वाळवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी आपण हे पापड 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. अगदी वर्षभर टिकणारे, उपवासाचे, झटपट होणारे आणि चविष्ट लागणारे असे हे पापड आहेत. तुम्ही बघू शकता इथे सगळे आपले पापड आता झालेले आहेत. मस्तपैकी उन्हामध्ये आपण हे 2 दिवस सुकवायचे आहेत. कडकडीत ऊन आहे त्यामुळे 2 दिवसात हे पापड अगदी मस्तपैकी कडक असे वाळतात आणि मस्तपैकी हवाबंद डब्यामध्ये आपण हे भरून ठेवायचे आहेत. हे पापड सगळे तयार झाल्यानंतर आपण तळून सुद्धा दाखवणार आहोत. तुम्ही बघू शकता 2 दिवस कडकडीत उन्हात वाळल्यानंतर अशा प्रकारे सुकलेले पापड छान तयार झालेले आहेत. आपल्याला छान असा त्याचा रंग आलेला आहे. आता आपण हे पापड तळून बघूयात. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. छान छान रेसिपी मी चॅनलवरती टाकलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की बघा. वाळवणाच्या छान छान रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तुम्हाला अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल तेही कळवा. तुमच्याकडे नवीन वेगळी अशी कोणती रेसिपी असेल तर तीसुद्धा मला जरूर सांगा. आता इथे आपण गरम तेलामध्ये छान पापड तळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्यानंतर पापड असा अगदी छान फुलून आलेला आहे. मस्त असा पापड तयार झालेला आहे. अशा प्रकारे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचे असे हे पापड तयार होतात. चविष्ट असे पापड होतात. तुम्ही बघू शकता कुठेही तेलकट पापड झालेला नाहीये. इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी पटकन असा तुकडा तोडला जातोय. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असा पापड तयार झालेला आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. अशा प्रकारे हे झटपट संपणारे पापड तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे. चविष्ट असे पापड तयार झालेले आहेत. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा.